समोरासमोर पळू नको बरं तू. होऊ दे काय आहे ते. उगा मी लात खाशील माझी तू. बोल की तू काय आहे ते सरळ बोलून टाक. सरळ बोलून टाक. हा खिसा कशामुळे दाखवू तुला. काय आणला बाजारात? काय पाहिजे काय पाहिजे होतं काय पाहिजे होत? काय पाहिजे होतं म्हटलं ना. फोन लावून सांगितलं नाही का? काय फोन लावून सांगितलं तू झाडू एक आणा म्हटली. हा झालं ना. मसाल्याच्या 2 पुडा. आता तिथं ते दुकानच नव्हतं आज तर कुठं आणू ती मसाल्याचा पुडा आणि मसाल्याचा पुडा. ढीगभर मसाला आणि चव नाही कशाला असं बनवायचं ना अजून हे. सरका साईडला बनवा ती भाजी. कोण बिलकुल हात लावणार नाही. कोण बनवा तुम्ही खाशील तू उग. हा शायनिंग मारू नको डोकं आउट होतंय माझं. सरळ बोलते खिसा दाखवा. दाखवायचं खिसा मग. तू तसलं दाताड काढून तुझे दातच पाडेल का बुक्कीत. हा हो हो केलं की मला येतो राग. सरळ पळत यायला लागले खिसा दाखवा खिसा दाखवा. हा बघ खिसा ये बघ खिसा हो. तू काय तसलं मला फालतूक फिलतूक समजते का काय का बेवडा फिवडा समजते मला. बेवडा तरी चांगला असते माणूस. मग पेतो जरा आणणार आर्यन हो दारू आण. डायरेक्ट वरच खाली पण नाही. जा मला खाली पण नको वाटायला असं पण कंटाळा आला मला. सरळच म्हणती डायरेक्ट खिसा दाखवा खिसा दाखवा खिसा दाखवा. थम्स पांढरा रोहन नाही नाही एकच आण थम्स पान बघ थंड बघून आण मला पोटात आग उठायले. तुला सांगितलं नाही एका शब्दात. बाजाराला किती लागतात काय नाही लागत ते कधी बाजार करून बघ मग कळतंय तुला. हिला विचार माहित आहे किती लागतंय आणि किती नाही ते. अय सांग नाही पण पैसे किती लागतात सहज बाजारात गेल्यावर. 1,000-2,000 तिला काय ती घरी बसून खाती तिला काय माहित असते. ते काय चिकन आणलंय तू मग ते काय बकऱ्याच आहे ना. मी तेच म्हटलं कारण चिकन आम्ही खातच नाही. ए त्रिशा तू खाल्लं काय लाडू खाल्ली लाडू दे रोहन परत आण इकडं. तुला जाऊन आण म्हटलं तर तू घेणार नाही. सरक बघला मी स्वतः जीवाला तिथं साधं एक कोल्ड ड्रिंक्स थंड घेऊन नाही पेलो मी. सगळा बाजार करून आलोय आणि मला म्हणते डायरेक्ट तुमचा खिसा दाखवा. इथं काय आम्ही येडं फिडं दिसतोय का काय. तिथं करणाऱ्यालाच कळतंय ना. मग तू जात जा इथून पुढं मी तुला बाजाराला पाठवत जातो. तू जात जा तू जा आणत जा. तेल कसं किलो तेल कसं रुपये किलो आहे माहित आहे सांग बरं रेट कसं आहे. थांब रे तेल कसं रुपये किलो आहे सांग बरं. 170 रुपये किलो आहे. तुला काय कर म्हणतोय तुला म्हटलं तेल 170 रुपये किलो आहे. 5 किलोचं किती झालं किती झालं. बसली काय बोलती बंद झाली. हिशोब करायला होती मनातल्या मनात. पाणी ठेवलं का थंड व्हायला. थम्सअप एक नुसतं आणून दे म्हटलं तर हित्त 10 वेळा फिरायला लागलाय. पोटात माझ्या आग उठायली. उन्हात पण काम करून करून एक जीव वैतागलेला असतंय. ए काय करते ग तू काय काढते त्रिशा सारखं सारखं बलप कसला बलप काढते. बर्फ मारू फिरू नको पोरीला. ते पाणी आहे का त्यात ठेवलेलं थंड पाणी आहे का आण. फ्रीज हलवत नको जाऊ हलवला की मग चालू नको करत जाऊ. घेतलं काय मोबाईल आर्यन घेतलं हातात
व्यवस्थित वापर करा. सगळ्या गोष्टीचं खूप महागाई वाढले. हा तुझ्यासाठी आहे. लपून ठेवते. तिला थोडं थोडं रोज कामाच्या ठिकाणी थोडंच घ्यायचं, एवढंच कागदात बांधून. काढती का एकाच दिवशी देव सांडून सगळं. भूक लागली, भात भाकर खाता येत नाही का? खाता येत नाही भात भाकर? काय खाता येते? काय खाता येते? चपाती. मग खायचं, असलं नाही खायचं. खरंच इमानदारीने तुला सिरियसली सांगतोय मी, महागाई खूप वाढले. तेल तर एवढं 170 रुपये किलो आहे. तू वापर, खा असं नाही म्हणत मी वापरू नको, पण तू असं जे जास्त टाकती नाही एक्स्ट्रा त्या भाजीत, कसं नुसतं आदर तेलच तरंगतंय नुसतं, तसं नको करत जाऊस. मग करा की एक भाजी केल्यानंतर कळते माणसं. करेल काय लय. चला आता तू करते नाही, आता तू करायली ना तर आता बसली आहे ना, तेवढं कर. नेक्स्ट टाइम करेल आणि त्यावेळेस तुला दाखवेल पण किती तर टाकायचं आणि किती नाही ते. अगं जास्त म्हणजे तुला एक्स्ट्रा नको टाकू म्हणतोय फक्त मी, वरती तरंगूपर्यंत असं म्हणतोय. म्हणजे काय खायचं आता महागाई वाढली म्हणून खायचं सोडून द्यायचं असं नाही म्हणत, पण खावा, पण एक वापर व्यवस्थित करा. तुझ्या असं एक्स्ट्रा टाकती तो आदरवरती तेलाचा थर आलेला असतोय ना, तो नको आहे असं म्हणतोय मी. आता तू वतायली. हां आता मी व्हिडिओ चालू असल्यामुळे जरा कमीच वतलंय. काय तू कमी वापरते का? तू सांग बरं, कमी वापरते का? सकाळची भाजी आहे का फ्रीजमध्ये, जरा आणा बरं बघू द्या मला. पिठलं भाकर, हां पिठलं होतं ना, त्यात नाही तेल दिसणार, पातळ असले पाहिजे. खावा रे, काय नाही खाण्याचं, आपण काम करतोय खावा जीवाला, पण वाटोळं नकोय असं म्हणतोय मी. आणि परत खिस्सा दाखवा, इकडं या बरं, घरात पाऊल टाकू नका, पहिलं खिस्सा दाखवा, असे शब्द डबल नाही बोलायचे. हां गपचूप उग तुला जगवतोय, गप खाऊन पिऊन जग. मग काय जगवतोय म्हणजे काय ऐकतं? लय करून थकायली का काय? जगवतोय ते शब्द पण वापरू नका. नाही तू करून जगायली, एक काम तर होत नाही. बोलायला जर असली असती तर, बोलायला असली असती म्हणजे अक्कल जर असली असती तर एवढं कशाला बोलला? म्हणजे तुला अक्कलच नाही असं म्हणते का? मला बरं नाही, तुम्हाला नाही. कळलं कळलं, तुला अक्कल नाही असं म्हणते होय. कुणाला हाय की नाही, रात्र दिवस काम आहे. लसूण वगैरे नाही घेतलं काय? का संपलाय लसूण? कुठं आहे लसूण? संपलाय. सांगितल्याला ती तुला लातच घालेल, तुला कधी बोलले तू? आणि त्याच दिवशी अर्धा किलो आणलोय की माय, अशी कशी बोलायली तू? 15 पण नाही दिवस झाले. रविवारच्या दिवस मी तिकडे गेलो तेव्हा आणलं नाही का? ज्वारी काढायला 30 महिना झाला. येड्यासारखी कशी बोलते तू? बोलत बसत माझं मध्ये बघितलं का? बघायच्या आधी संपलं असं डिक्लेअर कर स्वतःच. काय तुझं वाटोळं नको करू, खा आणि लपून ठेवा, सांडू नका. ते सेपरेट तिच्यासाठी सपक आहे म्हणून. गोविंद काका तुला स्प्राईट आण म्हणलं होतं होय, थम्सअप आण म्हणलं होतं. ह्याला थम्सअप म्हणतात का येड? टमाटा कांदा नाही टाकायला. आता आणलंय ना टमाटा आहे, कांदा पण आहे, नाही मग टाकणार. का बरं? काय होतं? कोथिंबीर 3 पेंड्या आणल्यात. बरं केला तेवढं. त्याला असं मिक्सर मध्ये काढूनच ठेव म्हणतोय मी तर. लसूण लागतंय त्याला, अद्रक पण लागतंय माहिती आहे, काढून ठेवायला नुसतं अर्धवट. पोटात आगच उठायली माझ्या, थंड प्यावं असं वाटतंय. रोहन फ्रीज मध्ये पाणी ठेवून दे ना.
रस्सा जरा तिखटच बनवावा ग. त्या मुंडीला लय मोठं ठेवलंय ना डोकं. अगं जाळ कमी कर ना चुली खाली. करपलं ते मसाला. कुठं करपलं? नाही करपलं, करपलं नाही, करपेल. हात जळालंय. काय जळालंय? भात जळालंय. चटणी नाही टाकली का काय मध्ये? बस किती रस्सा बनवते बस. एवढा जास्त एक्स्ट्रा. एक्स्ट्रा आहे का? तिखट कमी पडलं असं वाटतंय मला. लाल तर नाही आलं ना अजून वरती कलर. का नंतर येत असते.